अंडा वडी करण्यासाठी 2 अंडी घेतलेली आहेत फोडून, कांदा, कोथिंबीर, बारीक चिरलेली मिरची, शहाजिरे, हळद, लाल तिखट मसाला आणि धणा पावडर आणि बेसन घातलेलं आहे, चवीनुसार मीठ आणि त्याच्यामध्ये पाणी घालून इतपत पीठ भिजवून घेतलेलं आहे. आता अंडा न घालता अर्ध्या पिठाच्या मी वड्या करून घेणार आहे, म्हणजे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारच्या वड्या खायला मिळतील. मस्तपैकी छोट्या छोट्या अशा वड्या मी घातलेल्या आहेत तेलामध्ये आणि एका साईडनी मस्त अशा खरपूस शिजल्यावर त्या पलटून घेऊन दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्त शिजवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त रंग आलेला आहे. आणि आता याच्यामध्ये ना उरलेल्या पिठामध्ये 2 अंडी घातलेली आहेत. वड्यांचा कलर आता मस्त झालेला आहे आणि वड्या शिजलेल्या आहेत. वड्या काढून घेते आणि आता नॉनव्हेज वड्या बनवते मी अंडा घालून. सेम दोन्ही बाजूनी व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. अंडा घातल्यामुळे तुम्ही बघू शकता याला फेस आलेला आहे. खायला अतिशय चविष्ट होतात या वड्या. सुरुवातीला गॅसची आच मोठी ठेवायची आहे आणि नंतर मीडियम आचेवर मी वड्या शिजवून घेतलेल्या आहेत. मस्तपैकी आता झालेल्या आहेत वड्या. आणि आता फ्राईड राईस बनवते. तेलामध्ये बारीक चिरलेला लसूण, कोथिंबीर, मिरची घातली, उभा चिरलेला अर्धा कांदा घातला आणि थोडंसं परतून झाल्यावर लगेचच त्याच्यामध्ये 3 अंडी घालायची आणि चमच्याच्या साहाय्याने असं हलवत राहायचं आहे. त्याच्यामुळे फ्राईड राईससाठी जसा अंडा हवा असतो तसाच होतो. तुम्ही बघू शकताय कसा झालेला आहे, असा बुर्जीला जसा होतो तसा. आणि मग त्याच्यामध्ये सोया सॉस आणि शेजवान चटणी मी घातलेली आहे, मिरपूड घातलेली आहे आणि परत एकदा व्यवस्थित सर्व मिक्स करायचं आहे. आणि जो माझ्याकडे राईस होता, मी आता इथे बिर्याणी राईस न घालता माझ्याकडे जो राईस शिल्लक राहिलेला होता दुपारचा तोच मी याच्यामध्ये घातलेला आहे आणि व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालून. मस्त गरमागरम फ्राईड राईस रेडी झालेला आहे आणि त्यासोबत खायला मस्त अंड्याचे पॅनकेक, म्हणजेच आपली अंडा बेसन वडी. जेवण कसं वाटलं कमेंट करून सांगा.